लोहा तालुक्यातील नगरवाडी येथे जलसंधारण विभाग अंतर्गत कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम गुत्तेदार यांनी बोगस केले असल्याचे उघडकीस आले आहे। या बोगस बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत। बंधारा उभारणीसाठी शेतकऱ्यांची संमती न घेताच त्यांच्या शेतात बंधारा बांधण्यात आला। शेतकऱ्यांना बंधाऱ्यासाठी फूस लावून गुत्तेदारांनी फसवले असून हा बंधारा उभारणीसाठी विनापरवानगी ब्लास्ट करण्यात आला। या ब्लास्टमध्ये एक महिला गंभीर भाजली आहे। या महिलेला सुद्धा गुत्तेदार कस्तुरे यांनी कोणतीच मदत केली नाही। शासनाने या गोपीनाथ जायभाई, पद्माकर जायभाई, देवराव जायभाई, ज्योती जायभाई यांना मदत द्यावी अशी मागणी निवेदनाने करण्यात आली। आम्ही आल्यावरती मिशन चालू होती आमच्या शेताच्या खालून। मग हे न गेलते, हे न म्हणले 2चा टाइम झालाय, थिलंगे पडाले तर मिशन वाटत तू मिशन बंद कर। त्या मिशन वाल्याला त्यानं केलं नाही। हे ना घरी आले, घरी आल्यावर 2 वाजता एकदमच ते आरडलं खालून। आम्ही घरामध्ये बसलो होतो उन्हाच्या पारी की जाळ झाला म्हणलं की मग एकदम पेटल्यामुळे मी सगळ्याच्या पुढे पळाले। पळाल्यावर एकदमच काय हाताचा अंतर नव्हता ढोरायचा आणि वळायचा। ते डोम झाल्यानं मी मध्ये गेले वासराला ते सोडायला। हेला इळे गटले, मला काय गटलं नाही। मग ते गोरा सोडते गोरा आणि मी जास्त भाजले आणि ते म्हणताना पळून गेलं मशीनवालं, थांबलं नाही। तुम्ही काय आरडाओरड केली ज्यावेळेस जखम झाली दवाखान्यात तुमचा साधारणतः काय खर्च झालेला आहे? बघा 1.5 लाख रुपये झाले आमचा। तुम्हाला त्या संबंधित गुत्तेदारांनी काय आश्वासन दिले आहे का तुम्हाला? पूर्तता करतो वगैरे काही देतो म्हणले होते, 75,000 रुपये देतो म्हणले होते। काय 20-25 हजार काय तर दिले वाटत नाही, द्यायला बाकीचे पैसे। तुम्ही प्रशासनाला काही मागणी केली संबंधित गुत्तेदारांवर? नाही कायच नाही केलं। देतो म्हणल्यानं आम्ही पेपर बनवून ठेवले सगळे, देतो म्हणल्यानं काय केलं नाही आम्ही। आपल्याला काही मोबदला मिळालेला आहे? मोबदला काही भेटला नाही। तुम्ही काय प्रशासनाला पत्र व्यवहार वगैरे काय केलेला आहे? केले, अर्ज केले। आणखी ते गुत्तेदारचे फोन उचलित नाही। तर आपली प्रशासनाला मागणी काय आहे? काही नाही, नुकसान भरपाई करून द्यावं। किती शेती गेलेली आहे? 1 एकर। पहिला छोटा बंधारा होता, हा त्याच ठिकाणी बंधारा छोटा होणार आहे म्हणले सरपंचाने म्हणले आणि त्या गुत्तेदाराने म्हणले। आणि पुन्हा हे एवढा बंधारा व्हारीला की ते आम्हाला रात्रीला खोदकाम केलं, आम्हाला काही माहितीच नाही। मागून म्हणलं आम्ही एवढा बंधारा कस काय केला होता म्हणले, ह्याचा काही तुम्हाला मोबदला देत आहोत। मोबदला द्यायला नाही साहेब। जवळपास 100 फोन केले तरी आम्ही 2 महिने झाले साहेब। हे गट एवढाचे बांध टाकलेला, हे बांध कोणी काढायला तयार नाही। आमच्या वावराची नुकसान होते म्हणून आम्ही 100 फोन केले तरी फोन कोणी घ्यायला तयार नाही। आमचं आता एवढं दोघांचे 1 एकर रान पुरानं वाहून गेले, सोयाबीन गेले, हेच सोयाबीन वाहून गेले। 10 फूट हिर, फक्त 10 फूट हिर राहिली। पुन्हा 25-27 शेडीची चौर बांधलेली होती, शेडी पुऱ्याला पुरी शेडी वाहून गेल्या। आमची एवढी नुकसान झाली आहे, हे गुत्तेदारांना आमची भरपाई करावं। आपली नेमकी प्रशासनाला मागणी काय आहे? मागणी काय साहेब, आमची एवढी नुकसान झालेली आहे, हे नाही आमची भरपाई करून द्यावं। गुत्तेदार कोण आहेत? कस्तुरे साहेब आहेत। गुत्तेदारांनी आपल्याला काय म्हणलं होतं? गुत्तेदारांनी साहेब म्हणले फक्त गुत्तेदार याला बंधारा जे होता ते त्याच्या मध्ये आम्ही काम करतो म्हणले, परंतु त्याच्यानंतर असणार तो बंधारा ते सोडून सुद्धा असणार मध्यभागी एक वळभर रान असणार मध्ये वावरामध्ये घातलेला आहे। आणि त्यानंतर आम्ही त्याला काही फोनवर ह्याच्यावर काही बोलायला गेलो तर ते काही फोन उचलायला तयार नाही। त्याच्या हाताखालच्या लोकांना असं सांगितलं की तुम्ही कोणतीच चिंता करू नका आणि त्याबद्दल आम्ही तुम्हाला त्याचा मोबदला देऊ। मग आम्ही थांबलो आणि त्याच्यानंतर असणारा दुसरा रस्ता होता। हे गावकरी लोक, ते दुसरे बाजूला जाणारे शेतवाले, ढोर जनावर, माणसं, आणि एक वेळेस म्हणलं पेरणीचा टाइम होता, शेतानं माणसं होते, त्यानं खंदल्याच्या नंतर आम्ही म्हणलं हे मध्ये खंदा लाव की खंदायला लांबून रान धरावं लागत आहे आणि तुमच्या पहिल्या भिंती आहेत त्याच भिंतीवर आम्ही बांधकाम करू असं त्या ठिकाणी त्यानं सांगितलं होतं।